रामधरण्याची विनंती ऐकल्यावर सर्वज्ञ म्हणतात, एक पूर्वदृष्ट असेल. काय म्हणतात, आम्ही ते अळसपूर पाहिलेलं आहे. रामधरणा म्हणतो, तरी माझ्या कुटुंबाशी दर्शन द्यावे. माझी माता गोसाव्याच्या श्रीचरणा तुळशी वाहिली आणि माझी मातेची इष्ट द्यावे. जिजी तेच विजय करावी. गोसावी विनवणी स्वीकारली. इष्ट देण्यासाठी प्रार्थना कर. भाषा चांगली आहे. म्हणजे गोमट योग्यता नाही जोडली तर इष्टकारक क्रिया तरी करायची. इष्टाला लावल्यावर अनिष्ट होत आहे का नाही. अनिष्ट गोळा होत, पण इष्टापेक्षा अनिष्ट गोळा लवकर. इष्ट गोळा करायला बुद्धी लागते, प्रयत्न लागतो. अनिष्ट बिना प्रयत्नाचं पदरात पडत आहे की नाही, पोसंगावाय. आणि मग अशी विनंती स्वीकारल्यावर राजाने, आता राजा खूप खुश आहे. देवगिरीहून त्यांना पत्र आलेलं आहे, युद्ध स्थगित झालेलं आहे की नाही, रायाचा खोटा आलेला. त्याच्यामुळे त्याला आनंद वाटतो. मग त्या आनंदामध्ये तो आपली वस्त्रे वळवली, अलंकार वळवले. गरुड घोडा गोसाव्याची दिला. हा गरुड घोडा इथे आहे. गरुड घोडा म्हणजे कसला? गरुडावर बैठून चढतही पाया नाही तरी आपला तेजीन सद्भावी. कुठल्या अर्थी? जय देव जय देव जय मंगल. जुन्या अर्थ आहेत आपल्या पंथातल्या. कृष्णाच्या अर्थी पूर्वजांनी हा गरुड घोडा इथून काढलाय. गरुड घोड्यावर यायचे, पांढरा शुभ्र असलेला. वेगळी दुस ओळखविले. स्वामींसाठी आता सगळी स्वतंत्र व्यवस्था आहे. हळपी, सावळ्या, चवरधर, भोई, माधुरी, सुवार, बडवा, वेतकर, थापटे, मळवटे असे 10 सेवक दिले, जे सर्वज्ञांनी हा परिवार पूर्वी सोडला होता. कुठून? बडोई शून्य झाल्या. ते राजाने परत राजाचा सगळे सेवक दिले स्वामींच्या सेवेसाठी. आणि राज्य धर्म स्वीकारावे तैसे ते स्वीकारले. आता गोसाव्यांनी ते राज्य धर्म स्वीकार केला. म्हणजे ठीक आहे, आता काय करून टाकू. आता ह्या राज्य धर्मातले श्री चक्रधर स्वामींची राजाच्या घरी 1 वर्ष आहेत ना स्वामी आता, है ना. मग राज्य वेशातले स्वामी तैलचित्रात आणि ते स्मरणाला. बदलले स्वामी. एक थोडा कटिप्रदेशी याचपर्यंत होता, एक थोडा श्रीमुखी. आता राज्य धर्म. श्रीकृष्णांचा कसं तसं राज्य धर्म स्वीकारले. आणि मग गोसाव्याचा परिवार गोसाव्यासारखा वेळात आले. मार्गी गरुडा घोड्याची स्थिती होय, तेने गतिक शाळे
कधी कधी स्वतःला गोरड बनवून घ्या, मग काय. म्हणजे मनच्या जर गॅप झाला तर L5 L4 बसून घ्यायचं स्वामींना अंगावर, पाठीवर, आणि स्वामींकडून स्थिती झाली असते. कल्पना आहे, कल्पनेतलं विश्व खूप चांगलं, कारण माणसं आठवण्यासारखे नाही, जग पाहण्यासारखं नाही. जगातल्या कल्पना पाहून काय करता, दुःख देतात. त्यापेक्षा हे बरं आहे कल्पनेतले कसं भाव घोड्यावर बसले, टोप बीव घातला तो स्वामी, नाही ना सगळ्या गोष्टी तयार. तो भ्रण लटा, तो अर्जुनाचा, सगळे कसे आणले कपडे. माझ्या हा भीष्मांचा दुपट्टा है ना, माझे हा कर्णात, म्हणजे हा आमच्या, हा गुरुद्रोण, ही दुटी बघा म्हणाले. अशी जरदारी वस्त्र स्वामींनी आता परिधान केली, सुंदर वेश. म्हणून आपल्या पंथामध्ये आता पुरावसर काळामध्ये साधू संत नाही असं ओळखतात. जरीची टोपी नाही, आणि काय सोवळं, अशा वेशामध्ये स्वामी आहेत आता सध्या. मग पुन्हा मोत्याची माळ, हिऱ्या मोत्याची, नीलमणी, पुन्हा अंगठ्या, गावसर त्या रूपाने आपल्याला तो पाहायचा. आता ज्याने सूत्रपाठ वाचला ते नास्तिक वाचनिक काय नाव ठेवणार आहे की नाही. हे कुठं आहे म्हणाले स्वामी, ती स्मृती आठवून राहिलो आपण अधिकरणाच्या रूपाने. ज्यांना काय द्यायचं नसतं, घ्यायचं नसतं, ते मत निंदा करतात. दोन्ही बाजू असतात. मग हा अवसर असा आठवायचा असतो. मग तुम्हाला कधी विकल्प आला किंवा कुठे आहे पंचात, तर हे इथं आहे ते सगळं, जरीचा टोप, जरीची सगळं, अशा प्रकारे इथे सर्वज्ञाने आता अचलपूरला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या गरुड घोड्याला स्थिती दिलेली, आणि मग तो उभा राहायचा. किती कोणी चल म्हणलं, स्वामींनी चल म्हणलं तर चलायचा तो. मग गोसावी एखादी शास्त्रीची का राजकी गोष्टी सांगती, जे उभे राहिल्या माणसून ऐकोच नाही, रामदर नाही उभा राहायचा. स्वामी गोष्ट सांगायची शास्त्रीची, का राजकी म्हणजे राज्य. स्वामी तिकडे राज्य केलेलं आहे ना बळवतला. अशा गोष्टी स्वामी सांगायचे रामधरणाला. रामधरणा मग गोसाव्या ती पुसी, आणि मग जे जे गोसावी सांगते ते साच होय. आणि तेवढ्या वेळामध्ये त्या घोड्याची स्थिती बनली, गोष्ट संपली. मग गोसावी सावमय विजय कर, असे पेणोवेणा विजय केले. खेळी जाणाऱ्या वरले कडी, पश्चिमेली पाळी मळीकार झाला. तेच वस्ती झाली, तेच गोसाव्याची मर्दना माजणे झाले. पूजा आरवणा झाली, गोळा झाला. कापुरे निबंध विडा झाला. प्रभाते पाळानिले, वाद्यंत्री लागली. गोसावी देववाडा पेणे केली. एक खेळ, खेडीगाव, देवळवाडा, जिथे सर्वज्ञांचा जीवनधरणाचा व्यापार सुरू झाला. त्या ठिकाणी सर्वज्ञ फिरून 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 फिरून
तिथं पोहोचलेले देऊळवाडा हे की नाही. असं ते स्थान पाहिल्यावर लक्ष झालं पाहिजे देऊळवाडा. काजळेश्वरा मागा उत्तरे मेळीकार झाला. मर्दना मादने पूजा अवसर आरोना गोळा पिडा पौड पौड झाला. मग काजळेश्वरा बेगेचे तेथ चौकी असं. मग रामधरणे अळजपुरा लिखिते पाठवी. जे अवघे नगर शृंगारावी अवघी ऐकी करावी. आता आनंद उत्सव महोत्सव आहे तो, म्हणून शृंगार करायचे सगळं नगर. सर्व महोत्सव आरंभिले अळजपूर शृंगार विले. ए दिशी गोसावी अळजपुराची विजय. गोसाव्याशी नगरांत विजय कराव्या मुहूर्त नाही. जो मुहूर्त निघे तो नगरापूर्वी वनात अष्टमहासिद्धी त्रिरात्री अवस्था. इथे तो मुहूर्ताचा विषय आहे. शुभ मुहूर्त. मग शुभ मुहूर्त निघाला. रामधरणीने गावात निरोप पाठविला. आज आम्ही येतो. घरोघरी छडा संमार्जन. चौक रंगमाळिका गुडिया तोरणे मखरे उभविली. शरदृपा पताका हलणाऱ्या पताका. चांदोळे विटाणे राजबिटी उदके शिंचिल्या. मंगळ वाद्य लाविली. मुहूर्ताची वेळ झाली. गोसावी दांडेवरी आरोहण. आता घोड्यावरून दांडीवर. आता ही लीळा तुम्हाला आठवायची. सगळं दिसल तुम्हाला लीळेमध्ये. अळजपूर नगर, गावाला लाईटी बिटी शृंगार केलेला, घरावरती पताका झेंडे छानपैकी सुवासीन बाया ऐकून तिकडून नाही आरती लावलेली. गंगाक्षरा स्वामींचा हा अवसर सुरू होईल. सर्वज्ञता दांडीवर आरोहण झाले. वाद्यंत्र वाजले आणि मग अंबिकापुरा तिथे अळजपूरच्या जवळ अंबिका. तेथ नावेक आसन झाले. तेथ गावीचा लोक सावमार. मग मानी मंडळी प्रधान महाजन आणि पुरजन ऐसे आपुरेनी वर्गी से बहुते बडीवारे अंबिकापुराशी आले. तेच भेटी झाली. जे येती ते श्रीचरणावर माथा ठेवती. घोडी लुगडी श्रेष्ठ अलंकार उत्तमे पक्षी कुळे अरण्यांतुल चतुष्पदे. स्वामींना काय काय भेट केले बघा. उत्तम प्रकारची पक्षातले पक्षी कुळातले उत्तम पक्षी, अरण्यातले उत्तम उत्तम चतुष्पाद म्हणजे ससासर वगैरे वगैरे. आता उत्तमात उत्तम काय असेल अरण्यात? कासव असं त्या भानगडीत नका पडू तुम्ही. जे लिहिलंय आपल्या पूर्वजांनी ते वाचायचं. फिरस्ती असो सोबत असो त्याचं भानगड करायचं. स्वामी काय ठेवून घेतात का ते? विकल्प करू नये कुठेही. लिहा काय चालायचं, विकल्पाची लिहा चालू नाही. म्हणजे काय लिहिले तेवढा अभ्यास यायचे आणि आपल्याला आठवायचे. संपलायचे.
घोडी काय स्वामी घेऊन जाणार आहेत का? लुगडी लुगडी काय स्वामींना बाईक व्हायचं न्यायला? लुगडी पण आहेत ना इथे, आणि ती तसली आहे लुगडी, पैठणची साडी, पैठणी आहेत त्या असं लाख लाख रुपयाच्या. आता तर भेटणार पण नाहीत. राजाचे जावई आलेत ना. लोकांना काय माहिती स्वामी कोण काय? स्वामींचा काय साधूच्या वेशात आहेत का स्वामी? नाही, आता स्वामी राज्य वेशात आहे. राजाचा आला हा करा, निरोप आलाय सगळ्या गावात जावं लागतं भेटायला. तर हे अंबिकापुराच्या ठिकाणी हे स्थान विशेष महत्वाचे आहे. त्याच्यावर संशोधन. ठीक. मग अशा प्रकारे उत्तम पक्षी कोळे, श्रेष्ठ अलंकार, राजाचे जावई आहेत ना. अलंकार, अंगठे आल्या, त्याच्यामध्ये टिळे आले, हातामधलं कळ आलं स्वामींना. राजाच्या काय काय असते कुठे कुठे भुजा भाऊ लायचे अलंकार आले आजूबाजूला. भीष्मांना कसे होते, श्रीकृष्णांना कसे होते अलंकार? त्या अंगठ्यांना चांदीची चैन असते, सोन्याची चैन असते. महाभारतातले श्रीकृष्ण बघा, म्हणजे तुम्हाला चक्रधरस्थानी पाहता येईल. टोप असेल, टोपाला हे हलत असतील ते कृष्णांचं हलत. ही तुम्हाला भावना करायची, इथे विकल्पच नाहीये तुम्हाला, दोष कुठलाच नाही. ह्यांना लिहायला दोष नाही, तुम्हाला आठवायला काय दोष? आणि बहुतेक आपल्या पंथामध्ये दोषाकडे जास्त लक्ष आहे काय? मग तिथं बरा दोष लागत नाही ना. तर हे असे स्वामी फुलं असतील स्वामींना, गळदंड असेल, उच्च कोटीचं परफ्यूम असतील स्वामींना, अत्तर लावलेलं असेल, न असेल, ते राजाचे आहेत ना. ते राज्य राजाचे राजा आहेत, ते महाराज म्हणतात आपण. चक्रधर महाराज की जय. महाराज आहे ते, राजांचा राजा आहे, वो महाराज आहे. आणि जी पालखी स्वामींची काय अशी साधी नसेल, सोन्याची असेल, सोन्याची दांडी असेल, ते पालखी धरणारे पण भाग्यवान आहे. तर या अवसरात तुम्ही कोण आहे? राजा आहे. राजा व्हा, पालखी वाटत 10 लोकांमधलं एक व्हा, नाही तर गरुड घोडा. याचं रूप बदलत जा स्वतःचे. हे करायला तुम्हाला वेळ लागेल आणि मनात प्रसन्नता लागेल. आठवायचंय ना स्वामींना. मन प्रसाद सौम्यत्व. तुम्हाला विग्रह विग्रह मन प्रसाद हे शब्द राहिले आता. असं चेहऱ्यावर पाहिलं असं वाटत नाही की हे प्रसन्न असतील. भटवासांची प्रसन्नता पाहून काय व्हायचं? गाईचे वासरू झालं, दूध गाईचे सोडून द्यायचे. दूध त्याचे लेकर भटवासांकडे पाहायचे. वेणी घालत असेल बाई कुठे माडावर, तर तशी कंबार डोक्याला ठेवून स्वामींकडे पाहिजे, भटवासांकडे. आता त्याच प्रसंगात स्वामींचा हा आगमन झालेला आहे अंबिकापुरा. आणि तो आता अवसर, असा भनाट अवसर, महाउत्सव आपल्याला आता अनुभवायचा आहे. या उत्सवातलं एखादं पात्र बदलत राहायचं क्षणाक्षणाला. महाजन तुम्ही आहेत का? कोण आहे तुम्ही? गावातले ब्राह्मण आहेत, पंडित आहेत, गावातले शेतकरी आहेत का? गावातले तुम्ही प्रधान
मान्यता तुम्हाला पोलीस पाटील आहेत, मंडळी आहेत, कोण आहात असं चाललेलं आहे ते स्वामींच्या पूजनाला, आणि तुम्ही ते अर्पण करताय. त्याच्यामध्ये उत्तम पक्षी कुळ आहेत, अरण्यातले उत्तम चतुष्पाद, ज्याच्या घरी जे असेल त्याने पोपट आणला असेल, पिट्टू, चिमणी असतील एखाद्या पोपटातले वेगवेगळे पोपट असतात. स्वामींना भेट करायला आणि प्रसाद घेऊन जायचं परत. स्वामी हे गवाळ कधी घेतला नाही. निरालंबित आहेत आपले बाबा. आपले बाबा कधी बदलले नाही. नाही पैशाला हात लावत नाही म्हणायचं, शिक्षण पैसे घ्यायचे असं नाही. ते नाही तर नाहीच आहे. ते घेऊन करतील काय सर? एवढं पैसे आल्यावर करतील काय? उद्दिष्टही नाही. आपण पूजन घेतो, आपल्याला उद्दिष्ट आहे मार्ग सेवेला लावायचे, परमार्गाला क्रिया फुटका करायचा, म्हणून आपण ते द्रव्याचा स्वीकार करतो. स्वामींना कुठं क्रिया करायची आता? काहीच नाही आहे. तिथल्या तिथं सोडून जायचे, निघायचे, एका 0 मिनिटात त्याग आहे. म्हणून ऐसे ज्याचे जे 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 अपूर्व, मग अपूर्वामध्ये फळं आले. अपूर्व फळं असतील, त्या काळात फळांची किती फळं असतील आता? अपूर्व फळ. त्याच्या घरात जे अपूर्व पुष्प, तुम्हाला किती 2-4 पुष्प माहित आहे सध्या. ते राज्याचं नगर आहे, ते राजाचं गाव, राजधानी आहे ती आहे विदर्भाची. त्यात फुलं किती प्रकारचे. हा अवसर पाहायचा आहे तुम्हाला डोळे भरून आणि आणून व्हायचा आहे. तुमचा दिवस कसा जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. याची एक एक लीळा असते, तुम्हाला फुलवत जाते, कोणी संबंधाला घेऊन जाते, फुलत फुलावं लागतं रिंगणीच्या फुलाचा. तर स्वामींच्या पुनसंबंधाला जा. आता ते मला हे कुठं लिहिलेलं आहे काय पाकिस्तान, हे कुठंही लिहिलेलं नाही. हे आपल्या कल्पनेतून वाघ विस्तार करावा लागेल तुम्हाला. शब्दांच्या फुलोऱ्यावर स्वामींना बसवायचे. त्याला मेडिटेशन क्लास घ्यावे लागतील तुमचे, आणि ते 10 मिनिट तासानं काही नाही होणार. प्रत्येक श्वासात तुम्हाला दिसलं पाहिजे स्वामी. ज्ञान आहे, लीळा आहे, सगळ्या पंथाला पाठ आहे, लीळा. नवीन काय आहे आपल्याला? काहीच नाही. नवीन पाठच आहे ना, तुमची पाठच आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे भाव, छोटे छोटे शृंगार, आणि आठवताना तुमचे किती रस आहे ते तेवढे रस तुम्हाला प्रगट. साहित्यात रस असतात, करुणा किंवा बायसांचे 8ही साथी जे प्रगट आहे ते त्यातला कुठला तरी एक भाव तुम्हाला इथं पाहायचा आहे, अनुभवायचे ते. त्याच्यामध्ये तुम्हाला आपोआप सौम्य प्रसन्नता येईल, शांत प्रसन्नता. उद्विग्न करणारी प्रसन्नता आहे, काही कामाची नसते, हलकी नको ती. तुम्ही प्रसन्न नाही पण दिसायला उद्विग्न तर व्हायली ना, ते काही कामाची नसते. आत्मप्रसन्न. आता हे सगळं नवीन नवीन आहे चिंतन, त्याच्यामुळे ऐकायला कठीण जातं, समजायला हे कठीण जातं, आणि अंतःकरणात स्थिर व्हायला वेळ लागतो. आता ही चालली स्वामींची पालखी, अंबिकापुरात चाललंय पूजा. मग बँड असेल, वेगवेगळे बँड असतील ना, बँडची का नाही कल्पना केली? वाद्य, तुतारी, जेवढे वाद्य असतील आतापर्यंत तेवढे वाद्यांची अशी लाईन लावलेली राजा आहे.
सनई चाललेली असते, ढोल मोठे मोठे नगरातले वाजत असतील, ड्राम ड्राम ड्राम. डीजे नसेल पण बाबा असला कर्णकर्कश डीजे असला नसेल, जे मधुर वाद्य आहेत ते पण चालू आहेत. आणि अशा प्रकारे हे सगळं 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 विधी चालू आहे. रामधरणी म्हणती गोसाव्याशी ओळगवा ओळगवा आणि तेथे ओळगवी. ऐशा परी यथाविधी गोसावी अंगी करला. हा जो विधी आहे, विशेष म्हणजे इथे तो विधीचा अंगीकार केलेला आहे. आपला होतो का नाही माहित नाही, विधीचा करावाच लागेल ना, त्या प्रसन्नतेतून झाला. आणि मग एकी त्यागा देती, स्वामीचा सुरू झाला त्यागा. एकी ठेवीती, एकी ज्याच्या तयाशीच देती. एकाशी आपले दिले पाहिजे, तर ते कैसे करती. ते देखून रामधरणा म्हटले, प्रणांतरी ऐकतो, वर्तमानी तरी महाराजाचा ठाई न देखो. परी हे अंगी करती, राजवेळेची परी क्वचित नासती. ऐसे बहुत चमत्कारले, मावघ्याशी गंधाक्षता केल्या, विडे देऊणी पाठवले. मग गोसावी मिळाली. संपलं. स्वामींनी जेवढं वैभव आता स्वीकारलं तेवढं क्षणात दान देऊन टाकलं. ही राज लीळा आहे, ती डोंगरातली लीळा. त्याच्या वेगवेगळ्या लीळांचा स्वीकार अंगीकार स्वामींनी केला. आणि जे पुढल्याला अपेक्षित आहे प्रसाद म्हणून, तो राजा म्हणतो ही आमच्या एक पुराणांतरी अशी एक प्रथा आहे, पुराणांतरी ऐकतो, वर्तमान तरी महाराजाचा ठाई न देखो. इथे 2 शब्दांनी एक संवाद साधलेला आहे. आणि आता सध्या असं काही दिसत नाही, आणि ते तुम्ही केले म्हणाले, मला खूप आनंद वाटतो तुम्हाला. म्हणजे राजाची चॉईस चुकलेली नाहीये. रामधरणा राजा स्वामींना मला खूप आनंद वाटला. मी गावातले माझे प्रधान सेनापती, प्रधानमंत्री सगळ्यांना तुम्ही जे अनुकूलता निर्माण केली तुमच्या दर्शनाने, आणि ते दिलेलं दान परत करणं, टिळा लावणं, गंधाक्षदा केलाय स्वामींनी. अशा प्रकारे हा लीळास्मरणाचा कार्यक्रम सर्वज्ञाने संपन्न केलेला आहे. त्यासाठी तुम्हाला खूप एकांतात जाऊन शब्दांना अलंकृत करावा लागतो. सालंकृत शब्दांनी उदास, भकाळ, तुम्ही वैतागलेले आहात, तुमची योजना आहे, झोप पाठीमागा करते, त्यावेळेला तुम्हाला हे असं काही स्मरणार नाही. अविधीने घातलेले आहात, है की नाही, संशय कल्लोळ आहात, तुम्ही अज्ञान आहात, चातुष्टीहीन आहात, ज्ञानी असाल तर प्रसवाने धरलेले आहात, तत्व संचरतोय, अशा गोष्टींनी युक्त असलेल्या साधकाला ही लीळा आठवतात येणार नाही. तुमचं उद्दिष्ट स्वामी असल्यामुळे यावेळेला स्वामी कसे असतील हे चिंतन करायचे. लगबगीनं पळून पळून कुठं जायचे, कुठं स्वामींकडे जायचंय तर स्वामी आलेत वेळेमध्ये. आपल्या पूर्वजांचे महाउपकार आहेत आपल्यावरती, हे संहिता लिहून ठेवले. काय माहित आपल्याला 1000 वर्षापूर्वीचा हा कार्यक्रम. आपल्याला पाहता तर नाही आला, पण आता अनुभवता येऊन राहिला ना. असे छानपैकी तुम्हाला हे अनुभवता प्रसन्नता निर्माण, तुमचे सगळे त्रिविध ताप दुःख होत निघून जातील.
पण हे ऐकण्याच्या अगोदर तुमच्या मनातल्या विवंचना, मनातल्या सगळ्या बाधा, बाधित मन, बुद्धी, चित्त बाजूला शुद्ध करावं लागेल, सौम्य करावं. राखेलचा दिवा असतो तेलाचा आणि तुपाचा. तुपाचा दिवा कसा असतो? सौम्य असतो. तेलाचा त्यातल्या त्यात उग्र, राखेलचा महाउग्र, पेट्रोलचा. असे विचारांचे दिवे आपल्या मनात असल्यामुळे तुम्हाला तर हे याच्यामध्ये रस घेता आला पाहिजे. खूप महोत्सव आहे मोठा. असं ज्ञानी राजाचा संवाद मध्येच संपला. स्वामी ओळखतात सगळ्यांना, सगळ्यांना सगळं देऊन टाकलं. स्वामींनी गंधाक्षदा करावा याच्यापेक्षा मोठं भाग्य ते काय नगर लोकांचं. व्यवहार कौशल्य आहे. अवघ्याशी गंधाक्षदा केल्या आणि मग स्वामी आता जसे आहे निघाले. ते लोक मागा गोसाव्याच्या अपूर्वा कथा करीत, अनेके परी विशेषीची चर्चा गावात. हा हो, तुम्ही ऐसे काही देखील कमाल, हे सौंदर्य, काय ते गोसाव्यांची मूर्ती, अहो काय आपल्या गावाला काय काय आलंय म्हणाले. ओ हो हो, अशी अपूर्व वार्ता एक गावामध्ये संवाद चालू आहे. संशय कुणालाच नाही आला. सगळ्यांना स्वप्नवत वाटतं. एक म्हणतो, अरे ए भाऊ, अहो हे स्वप्न झालं, स्वप्नात पाहिल्यासारखं झालं. गेले ना आपले बाबा घरी राजाच्या, अरे स्वप्न झालं, स्वप्न. हे पूरदर्शन, स्वामींची पालखी, स्वामींचा उत्सव पुढे 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 जात आहे. आणि पुरजनाशी दर्शन देवणी संतोषाते पावली. आणि अशा प्रकारे नगरांत प्रवेश केले. नगराच्या स्त्रिया वाव आल्या. आता स्त्रियांचा नंबर आहे. आता स्त्रियांची ताट बिट सगळं दिसेल तुम्हाला. इथं स्त्रिया पहा तुम्ही, सगळं आहे त्यांच्या ताटामध्ये. आणि सगळ्यांची पूजा करणे स्वीकार करतात. आणि जे भेटीला येत ते काही ना काही स्वामींना ओळखावं आहे. गोसावी जेथची तैत द्यायची, जे आलं ते स्वामी देऊन टाकायचं. आणि मग अशा प्रकारे स्वामींची मिरवणूक चालू आहे. मग रामदळणा घोड्यावर बसून स्वामींसोबत चालतो आहे. स्वामी पालखीमध्ये बसलेले आहे. आणि मग गोसाव्या पुढा राऊत ताईची अंगी जाती, घोडा जाती गोसाव्या पुढा राऊत पायी. गोसावी नगरांत उभ्या हटवटिया विजय केले. नगरबाईला ताटे घेऊन वाळू आणला. दयाशी बाहेरी निर्गमन नाही, तीही माडा उपरियावरुणी तवंगावरुणी निरांजली. वा वा, पूर्वीच्या काळात शास्त्रवाद आहेत बा. एका वळीने सगळं समजलं ते, की ज्यांना बाहेर जायचं निर्गमन नाही, ज्या बायांना घराच्या बाहेर पडता येत नाही, सोहळ्यातल्या बाया असतात जाता येत नाही, काही असं कोणी येऊ, मग त्यांनी काय केलं तर त्या माडावर गेल्या वरती, तिथून तिथून पूजा केली, तिथून गंध लावला, भावनेचे पुष्प वाहिले, भावना प्लस पुष्प तिथून टाकली. करतील काय, पर्यायच नाही. अशी एक पूजा आहे ती.
ओवाळणी करून पाने पुष्पे फळे वस्त्रे वाळवून टाकली. माडीवर उभा आहेत त्या बायांनी केलं अर्पण स्वामींना. ज्या समोर आहेत त्या आहेतच, प्रश्नच नाही. स्वामींनी वरील अवलोकन केलं असेल तर म्हणाले बाय अशी. स्वामींनी पाहिलं असेल ना, फुलं कुठून पडताय धरून, हा चमेली, मोगरा, जाई वा घ्या घ्या. स्वामींनी अभिवादन स्वीकार केला सर्वांचं. ही पूजा स्वीकार करायला डोकं लागतं बरं, नाही मसाळ्यासारखं असं बघायचं नाही. सगळीकडे इकडे बघावं लागतं, इकडे बघावं लागतं, असं बघावं लागतं, पुढे बघावं लागतं आणि सगळ्याला आशिष देता आला पाहिजे. कारण तुम्ही दांडीत आहात, पालखीमध्ये बसलेला आहात तुम्ही. अभिवादन केलं पाहिजे, अभिवादनाचा स्वीकार केला पाहिजे. असं ते करावं लागतं. पूजा आधी स्वीकार करता आली पाहिजे, नाहीतर आवड खटकाय बरं. पूजा पण स्वीकार करायला ज्ञान लागतं, कुशलता लागते, नाहीतर ठिसठीस करायचं नाही. हा, वैतागवाडी करायची नाही. त्या प्रसन्नतेने तुम्हाला बघता आलं पाहिजे. आता हा अवसर 6वा माणसाला 8वा. मग सेवक आणि सगळे मागते अभरस आले. ऐशी अवघिया स्त्रीजनासी दर्शन देऊनी परम संतोषाते पावली. अशा प्रकारे संतोष, परम धन, संतोष कुठं आहे बरं गीतेत? परम धन कोणतं आहे? ते संतोष आहे. इथं देऊन टाकलं. रामगरण्याची भेटीये, कुठं आहे संतोष? जिथे कशा शब्दाचा मागे पुढे, संतुष्ट सततम योगी. आपण योगी आहात तर तुम्ही सतत कसं राहायला पाहिजे? संतुष्ट. आपण कसे राहतो? चेहरे आपले, शब्द, जिथं परिचय दिलाय संतुष्ट सततम योगी. पुढे कसा गीतेत ना, यथा आत्मा दृढ निश्चय. यत आत्मा दृढ निश्चय किंवा निश्चय यत आत्मा दृढ. हा जो यती आहे, हा योगी आहे, त्याचा आत्मा निश्चयाने युक्त आहे. त्या निश्चय करून आत्म्याला त्याने समजावून सांगितले, आत्म्या तुला चक्रधर स्वामी भेटले पाहिजे, ते लक्षात ठेव. म्हणून तू काय कर? संतुष्ट सततम. संतुष्ट आहे बरं, वळवळ नको करू, झाल्या संतुष्ट राहा. संतोष परम धन. पुढं काय? ते पुढे ते सांगायचे श्रीकृष्णांना. मय्यर्पित मनोबुद्धी, मय्यर्पित मनोबुद्धी यो मद भक्त समेत. तो भक्त मला प्रिय, अत्यंत प्रिय आहे, त्याची बुद्धी माझ्या ठिकाणी आर्थिक आहे. आता ते नगर लोक आहेत तिथले, ते हे अशा क्वालिटीतले आहेत, ते त्या क्षणापुरते तरी असतील ना. मय्यर्पित मनोबुद्धी. किती नगर लोक भाग्यवान असतील नाही. आणि ते मन संतुष्ट सतत संतुष्ट आहे. आणि स्वामी परम संतुष्ट आहे. दोन्ही हाताने आशीर्वाद स्वामी देतात. म्हणजे हातातले आशीर्वाद देत असताना स्वामी हातातल्या अंगठ्या,
त्या काळाच्या 1000 2000च्या नसतील, अरबो खरब रुपयाचे असते. स्वामींच्या गळ्यातले हार किती करोडोचे असतील. राज्यवेशातले स्वामी आहेत, राजाने ओळखलेले अलंकार आहेत ना ते. स्वामी पहिलेच राजे आहेत ना ते. स्वामींना सगळं माहित आहे कसं आशीर्वाद द्यायचं असते ते. त्यावेळेला स्वामींच्या दृष्टीतून निघालेली प्रसन्नता ही वेगळी असेल, आहे की नाही? कशी असेल त्या अनुभवावर साखरेची गोडी तुम्हाला सांगता नाही. स्वामींचे गोष्ट पोटाने बोलत असेल का, ते मौन बसले असतील प्रेतासारखे बोलत असतील ना स्वामी. ते शांत हो, बरं आहे का दादा, बऱ्या तुम्ही ताई, मावशी, अक्का, बाई, बऱ्या तुम्ही, आनंद बरं. ओके ओके. राजा समोर चाललेला आहे. राजा हळूच कानात म्हणतो, देवा व्यवस्थित. आता हे हे विशिष्ट स्त्रियांचं नगर आहे बरं. ही व्यापार गल्ली आहे. हटवाटा निघा, संपलाय आता आपला. आता आपण व्हीआयपी मध्ये चाललो. आता इथून पुढे ना, आता इथे माझी फॅमिली राहते बरं. आता पुढे माझी मम्मा, पुढे माझी आई तुम्हाला तुळशी देणार आहे बरं देवा. राजा गाईडलाईन देतोय बाजूला. देवा हे हे असा परिवार आहे हा. म्हणजे ती वर बसून कोण फुल टाकते, ती विशिष्ट आहे का. या बायांना बाहेर येता येत नाही. आमच्या प्रधानांच्या बाया आहेत. शत्रू हल्ला करू शकतो ना महिलांवरती, म्हणून त्यांना बाहेर येता येत नाही. विशिष्ट अधिकाऱ्यांच्या बाया बाहेर नसतात. आता विजयला मार्केटमध्ये जाता येत नाही. विजयला जाता येत नाही. तिच्या केसेस चालू असतात तर तो मारेल ना ज्याच्या बायका पोरांना सिक्युरिटी असते. त्यांची स्पेशल कॉलनी असते वकिलांची, जजची. त्या कॉलनीमध्ये जाता येत नाही आपल्यासारख्याला, भेटता येत नाही. फक्त पाहुणे असतील तर तिथे लिहून द्यावं लागतं, पाहुणे आहे म्हणून, वगैरे वगैरे. ह्याला काय म्हणतात, काय म्हणतात ना, पोर्टफोलिओ काय असतं ते. हे भलतीच गंमत आहे ती. मंत्री येणार म्हणलं की ते लागून जातो कायदा. आता हे राजा आहेत, एक राजा आहे आणि एक महाराजा आहे. दोघांची अशी चाललेली आहे मिरवणूक. आणि कवणी म्हणे, अरे हे रामधरण्याचे गुरु. कोणी म्हणे, अरे हे रामधरण्याचे जावाई आहेत, जावाई. रामधरण्याचे लेखी वाढत असे, हे जावाई करावया आणलेले आहे. अशा प्रकारची चर्चा पण चालू आहे. ते स्वामी ऐकतात, मागे पुढे संवाद चालूच राहतो असा. तर अशा प्रकारे ही लीळा इथे थांबते.